द्वारकाधीश भगवान परमात्मा द्वारकेत असताना पौंड्रक नावाचा एक राजा होता. त्यानं काशी नरेशाला जाऊन विचारलं, तुला द्वारकेचा राजा माहित आहे का? तो काशी नरेश म्हणतो, अरे तो साक्षात भगवान परमात्मा आहे. श्रीकृष्ण नाव आहे त्या राजाचं, तो भगवान परमात्मा आहे साक्षात. त्या पौंड्रकानं विचारलं, का म्हणून त्याला भगवान म्हणतात? काशी नरेश म्हटलं, मी तरी कुठं बघितलंय, फक्त ऐकलंय, पण म्हणजे बाबा त्याला 4 हात आहेत, त्याच्याकडे सुदर्शन आहे, कोणाचाही आणखी निपात करू शकतो. हे वेड्यानं तेवढंच ऐकलं, घरी गेल्यावर काय केलं, त्याला पितळेचं सुदर्शन केलं, लाकडाचे 2 हात केले, आणि आपण झाला चतुर्भुज आहे म्हणून जर त्याला भगवान म्हणतात. आणि लोक बी आपली येडेवानी की काय असलं काय झालं का नाही, आपोआप पसरले की उधळलेत लोक. आमच्या त्या दौंड तालुक्यात तिकडं टोमॅटोचा रस प्यायला येत होती, आमच्या 2-3 वर्ष झाली, त्याला लई जणांनी रस पिण्याचा रस घेतला. असलं काहीतरी फकावलं का उधळली जनता तिकडं. मग तो लोकांना सांगायला लागला, मी पौंड्रक श्रीकृष्ण आहे. हा साधा श्रीकृष्ण ना, मी पौंड्रक श्रीकृष्ण आहे. मग पौंड्रक कृष्णाच्या दर्शनाला सुटली लोक. आणि बरं आता येतात लोक, पाया पडतात, आपलं काय असेल ते करते, जाते, एवढं गप राहावं नाही. पण त्यानं एक दिवस दूध पाठवला डायरेक्ट द्वारकेत, कृष्ण भगवान परमात्म्याला सांगितलं, निरोप दिला, तुम्ही भगवान नाही, तुम्ही नुसते श्रीकृष्ण, मी पौंड्रक श्रीकृष्ण. बलराम दादा म्हणले, भैया देखना मांगता है जाके, श्रीकृष्ण के आगे पौंड्रक श्रीकृष्ण कौन तैयार हो गया. आणि भगवान परमात्म्यानं जाऊन त्याचा निपात केला, 2 हात वगैरे तोडून टाकले. मात्र त्याचा भगवान परमात्म्यानं प्राण नाही हरण केला. म्हणजे श्रीकृष्ण नाव पुढे तरी लावत होता ना, याला घेऊ द्या सोंग माझं. सोंग घेतल्यावर माझं ध्यान करतच होता ना तो, कारण स्वतःला काय म्हणायचा, मी कृष्ण भगवान, मी कृष्ण भगवान, मी कृष्ण भगवान. माझं भजन चालूच होतं ना त्याच्या मुखातून. असं त्या पौंड्रक राजाची कथा आलेली आहे. त्यानंतर पुन्हा एक दिवस असं नारदजींचं आगमन त्या द्वारकेमध्ये झालं. नारदजी भगवान परमात्मा एकमेकाला प्रणाम करतात. किम कारणम आगमनम, काय म्हणून नारदजी तुमचं येणं झालं? तेव्हा नारदांनी सांगितलं, पांडवांनी इंद्रप्रस्थ नगरीमध्ये, हे इंद्रप्रस्थ नगरी जी आहे ना, ती आत्ताची दिल्लीवर का, आत्ताची दिल्ली वाटोळ केलं त्या नगरीचं सगळं. इंद्रप्रस्थ म्हणजे हे आहे, दिल्ली आहे आत्ताची. इंद्रप्रस्थ या ठिकाणी राजसूय नावाचा यज्ञ केलेला आहे, आणि पांडवांनी मला तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी पाठवलेलं आहे. भगवान परमात्म्याने सांगितलं, निमंत्रणाचा मी स्वीकार केला, येतो म्हणून सांगा. त्याच्या दुसऱ्याच दिवशी गयेवरून एक दूत आला आणि भगवान परमात्म्याला निरोप दिला. भगवान जरासंधानं 20,000 राजांना कैद केलंय, त्यांचा नरबळी तो देणार आहे, नरबळी. भगवान परमात्म्याच्या कपाळाला सनकनाटी पडली. क्षत्रियांचं रक्त सांडायला निघाला जरासंध. 17 वेळा त्याला मी हरवला. 18व्या वेळेला ब्राह्मण त्यानं पूजेला बसवले होते. ब्राह्मणांना तो मारणार होता जर त्याचा पराजय झाला असता, म्हणून मी रणछोडदास नाव स्वीकारलं, रणांगणातनं पळून गेलो. आणि आता तर नरबळी क्षत्रियांचा, 20,000 राजांचा. अरे त्याच्याकडे काहीतरी बघितलं पाहिजे, जरासंधाचा वध आता केला पाहिजे. कामात काम देवानं केलं, कामात काम विसरलं. आले इंद्रप्रस्थ या ठिकाणी. पांडवांनी आदरातिथ्य केलं. देवाला विचारतात, देवा नारदांचा निरोप पोहोचला म्हणून तुम्ही आला ना? त्यामुळे नारदांच्या निरोपानुसार मी आणखी काही दिवसांनी येणार होतो, पण अगोदर म्हटलं तुम्ही यज्ञ करायला निघालाय, जरा चर्चा करायची. एवढे ठीक आहे, करा. भगवान परमात्म्याने विचारलं, कुठला यज्ञ करणार आहे तुम्ही? ते म्हणजे राजसूय यज्ञ करणार आहोत. देवानं विचारलं, त्याची अट माहिती आहे का? एवढे हा, दिक्पाल पद मिळवावं लागतं, सार्वभौम पदाचं राज्यपद मिळवावं लागतं. चक्रवर्ती सम्राट जर तुम्ही व्हाल तर राजसूय यज्ञ करता येतो. म्हणजे भूमंडलातले सर्व राजे तुम्हाला पाया पडायला येतात का? तुम्हाला शरण आलेत का? त्यांनी मांडलिकत्व पत्करलंय का तुमचं? तर तुम्हाला राजसूय यज्ञ करता येईल. आणि असाच जर केला तर तो यज्ञ सफल होणार नाही.
ते म्हणले हा ह्याला जिंकलाय, त्याला जिंकलाय, त्याला जिंकलाय, त्याला जिंकलाय. देव म्हणले तुम्ही जरासंधाला जिंकलाय का? पांडव म्हणले नाही राव, 23 अक्षौहिणी सैन्य आहे राव त्याच्याकडं, एवढं सैन्य आपण त्याच्याकडे आहे, त्याला जिंकायचं राहून गेलं, आणि गेलं तरी आम्ही त्याला जिंकू शकणार नाही. देव म्हणले मग राजसूय यज्ञ विफल ठरतो, सफल नाही. त्याला मारल्याशिवाय, जिंकल्याशिवाय तुमचा यज्ञ सफल नाही होणार. ते राज्य तुमच्या आधिपत्याखाली आलं पाहिजे. म्हणले पण कसं येणार? देव म्हणले चला अर्जुना, भीमा माझ्या बरोबर चला. अर्जुन आणि भीम दादा कृष्ण कन्हैया बरोबर जायला निघाले, पण जाताना दोघंही म्हणतात 23 अक्षौहिणी सैन्य ते सगळी मिळून मी जायला तयार नाही, आम्हाला दोघांना नेऊन काय करणार आहे बाबा. देवानं सांगितलं चला रस्त्यानं सांगतो. रस्त्यानं जाता जाता भगवान परमात्म्यानं ब्राह्मणाचं रूप घेतलं. अर्जुना भीम दादाला आहे ना पंडिताचं रूप दिलं, अर्जुनाला सुद्धा ब्राह्मण पंडित केला, आणि तिघ जण रस्त्यानं जात असताना चर्चा झाली. एकदाची त्या राजधानीमध्ये, जरासंधाच्या राजधानीमध्ये जाऊन पोहोचले, आणि पोहोचल्यानंतर जरासंधानं ब्राह्मण आहेत म्हणून त्यांचं स्वागत केलं. ओळखलं नाही त्याला, जरासंधानं ओळखलं नाही, पण एवढंच म्हणलं गड्या ब्राह्मण म्हणल्यावर पोथ्या पुराणं अनुष्ठान करून करून त्यांच्या तब्येती जरा सुकलेले असते, तुम्ही लई दांडगे दिसताय रे ब्राह्मण. म्हणजे हा आम्ही आहे तर धडधाकट आहोत, काय पाहिजे बोला. माझ्या राज्यातनं मी ब्राह्मणाला भरपूर दक्षिणा दिल्याशिवाय सोडत नाही. ब्राह्मणावर आपण लय फेदा आहे म्हणलं, ब्राह्मणांमुळेच एवढं वैभव आहे माझे. ब्राह्मणच बसवले होते. 17 वेळा म्हणला कृष्णाने मला पराभूत केलं मथुरेवर स्वारी केल्यानंतर. 18व्या वेळा म्हणला पट्ट्यानं डाव केला, आणि ब्राह्मणांना बसवलं यज्ञाला, आणि ब्राह्मणांना सांगितलं तुमच्या यज्ञात असे मंत्रोच्चार करा की माझा विजय झाला पाहिजे. कृष्णाचा विजय झाला तर तुमची मुंडकी सपासप उडवीन, यज्ञाच्या कुंडातच मी टाकून देईन मुंडकी तुमची. तेव्हा ब्राह्मणांच्या मुळे कृष्ण पळून गेला. रणछोड दास त्याला म्हणायला लागले, ब्राह्मणांच्या मुळे पट्ट्याचा विजय झाला, म्हणून या वैभवाचा धनी आहे. तुम्ही ब्राह्मण आहे, काय मागायचे ते मागाकडे. कृष्ण कन्हैया चतुरातू शिरोमणी. कृष्ण कन्हैया सांगितलं आम्ही मागेल ते देणार बाबा, अगोदर वचन देतो का. त्यानं तिघांच्या हातावर हात दिला, म्हणलं दिलं वचन. मग यांनी बोलायला सुरुवात केली, आम्हाला एकच वचन एक वचन दिलेस ना, आमची मागणी एकच आहे. मागा म्हणलं मागा काय, लाख लाख काही मागा काय, सोनं मन गाडीवर द्यायचं म्हणलं काय, किती किती एकराचा 7-12 पाहिजे तितकेच देतो, आपणच राजा आहे म्हणला इकडे मोठा, काय पाहिजे ते. म्हणले तसलं काहीच नको, आमच्या तिघांपैकी एका जणाबरोबर तू युद्ध करायचं, हे युद्धाचं दान आम्हाला दे, ही आमची मागणी आहे. त्याच्या कपाळाला लाटे पडला. म्हणलं तरी माझ्या मनात पाल चुकचुक होत होती, बाप न एवढी दांडगी कशी. आडदांड दिसताय नुसते दांडगी नाही. तुम्ही ब्राह्मण वाटत नाही का आता. ह्या ब्राह्मणाने युद्धाच्या कुठं ब्राह्मण जाते का मानण्याच्या वाट्या. आता सुद्धा बघा ना तुम्ही, खेडेगावात जा कुठे जा, साईडपट्टीनं चालतं विचारते. आता ती शिकून मोठी झालेली ती ब्राह्मणाची घराणी सोडून द्या, पण काय काय अजून पूजा पाठ सत्यनारायण लग्न लावण्यावरून 10व्यावरच जी आहे ती कुठं लय सुधारली. आपले देणगेच त्यांना लय डोक्यात बसले. आपल्या 1.25 रुपया ज्यादा दिले होते काय अटॅक येतो का, सुधारून नाही दिली आपण. ते विचार बघा, काहीच नसलं तरी पण थोडं खाणार, पण चांगलं खाणार. भात अर्ध्या वाटी तांदूळाचा 3-4 जणात घरातल्या भात अर्ध्या वाटीत तांदळाचा शिजवून खाणार दादा महाराज. पण नकभर का होईना तुपाचा थेंब त्याच्यात टाकणार. आपल्या डेरेवारी किटल्या चेपल्या, पण दूध नाही तूप नाही करून आपल्या जातीनं खाल्लं गावा. अर्ध्या वाटीचा भात राहू दिवस त्या 2-4 जणात खाते दे, थोडं खाणार, चांगलं खाणार, संस्कार चांगले, बोलणं चांगलं. आरे रवीत येत नाही तिथे, साईड पट्टीनं चालणार. आपलं रस्ताच पुरत नाही चालायचा. 1.5 एकर ज्वारी होती येड्या सोयाबीनच्या वावरात केलेली, त्याच्यावर तुझी एवढी दादागिरी. मला कोण समजला काय समजायचं. दादागिरी केलेलं, कुठं मी पेलं, रस्त्याने हिंडताना मेलं ट्रक. दादागिरीच का. त्यांच्या घरी जाऊन मुलांना सुद्धा नाव विचारा. ब्राह्मणाच्या मुलाला नाव विचारलं, अरे तुझं नाव काय, तो म्हणतो माझं नाव सुधाकर रामराव कुलकर्णी. फक्त त्याचं विचारलं होतं, त्यानं बापासकट सगळं नाव सांगलं. आपल्या पोराला नाव विचारा, तुझं नाव काय,
बबन्या कुठे गेले तुझे वडील? बाप होय. आणि कुठे गेलाय वडील? कुठे गेले माहित नाही. कधी येणार कुणाचा? आणि त्या ब्राह्मणाच्या मुलाला विचारलं का तो सांगतो सुधाकर रामराव कुलकर्णी हे तुझे वडील कुठे गेले? तो म्हणतो माझे परमपूज्य वडील सकाळी लवकर गेलेले आहेत पुण्याला, अमक्या अमक्या ठिकाणी त्यांचं काम आहे आणि रात्री इतक्या वाजेपर्यंत ते पण. बाप गेलाय कधी, कुठं, कशाला आणि येईल कधी एवढा वेळ बाप जगात नाही. बाप जर चाललाच कोरेगावला तर ते ब्राह्मणाच्या पोराला बाप विचारतो मी कोरेगावला चाललोय, श्यामा तुला काही आणायचं का? श्यामा म्हणतो नाही, तुम्ही तुमच्या कामा, मला काही नका, मला काही नका, बाजारला चाललाय ना बाजार घेऊन या. ते म्हणतात नाही पण थोडे पैसे उरले तर मग आणि ना तुला खायला काय आणू. लय माग लागतो बाप पोराच्या. तेव्हा बाप म्हणतो बाबा बाजारातून पैसे उरले तर थोडे पेढे, थोडे पण पेढे, देवीचं बुसकाट न हो, थोडे पण पेढे आणा. बाप 2च पेढे आणतो, 2च पेढे. एक ठेवतो देवासमोर आणि एक देतो श्यामाच्या हातात. श्यामा दरवाज्यात येतो आणि तो पेढ्याचा आस्वाद कसं घेतोय बघा ब्राह्मणाचा. असा तुकडा मोडतो, जिभेवर सोडतो, मस्तपणे जिभेवर विरघळून देतोय पेढा. पुन्हा तो संपल्यानंतर दुसरा तुकडा काढतो. अर्धा तास एक पेढा खाता येते ब्राह्मण. आपल्याला जर मिळलं कुठं दोन्ही गाल पडत त्याची चॉईस काय होती? थोडे पण पेढे आणा. आपला निघाला कोरेगावला बाबा आपल्या पोराचं बबण्याचं. बबण्या तुला काय आणायचंय? मग म्हणजे तुझा बाजार मातीत गेला तिकडे. माझंच लय माझं काय आणायचं? भज, वडापाव, बुसकाट पेढीचं आणतंय ते. घमेलीची काढत चिरून टाकतोय त्या अंगणात बसून खाते ती बापल्या बुसकाट पेढीचं. आम्ही ते बुसकाटावणी बोंबालते. एखाद्याच्या बारशाला गेलं तर म्हणतो लईट लागलाय ना करायला करायचं आणि ते पाण्यात मेलं तर बुसकाटाचं बोंबाल. वास्तुशांतीला गेलं म्हणतो बंगलात 2 दिवसांना अंगावर पडून तुम्ही बंगल्यातले मेला तर बुसकाटाचं बोंबाल नाही. तसं नाही. या जरासंधाना रागाला आला, अरे ब्राह्मण नाही वाटत म्हणजे हा नाहीच आहे ब्राह्मण आम्ही, पण वचन दिलंय एका बरोबर युद्ध करा, तो निवड. आणि पण तुम्ही कोण आहे? भगवान परमात्म्याने सांगितलं 17 वेळा तुला पराभव पत्करायला लावलेला द्वारकाधीश श्रीकृष्ण आहे मी. हा कोण आहे? कुंती पुत्र भीम आहे. हा कोण आहे? कुंतीचा पुत्र अर्जुन आहे. कोणाबरोबर युद्ध करतो? त्याने सांगितलं कृष्णा तुझ्या बरोबर तर नाही युद्ध नाही करणार. केलं इतक्या वेळेला अर्जुन किरकोळ दिसते. मग राहिला कोण? भीमदादा. त्यामुळे हे जरा बरं आहे, ह्याच्या बरोबर मी लढायला तयार आहे. वचनपूर्ती ह्याच्या भीमाची छाती ठोकली ना म्हणला या दोघांना रिजेक्ट केलं, मला पास केलं. या दोघांची नाही निवड केली, पठ्याची निवड केली. आपण आहेत तसे कृष्ण कन्हैयानं हळूच डोळ्यानं खुणावलं अर्जुनाला. कसं बोललंय बघ. दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरू झाले. दिवसभर युद्ध चालायचं. जरासंधाची अशी ताकद होती राव. असला भीमदादा, गदाधारी भीमदादा उचलून आदळायचा ते जरासंधाला. दिवसात किती वेळा आदळायचा. संध्याकाळी सूर्य मावळला की युद्ध बंद. आणि ती माघारी यायचं. ह्या दोघांना खोली तिघांना दिलती ना, तिथं खोलीत यायचा आणि हे दोघं मग त्याच्या अंगाला तेल लावायचे भीमाच्या. भीम म्हणायचा आता मला कळलं माझा नंबर का लावला. ह्या कृष्ण कन्हैयाला भीमदादाने विचारलं बदली चालेल का माणूस? ते म्हणले नाही, एकदाच चॉईस ते करतो. चॉईस केल्याने त्याच्यावर लढाय. म्हणलं बहुतेक 1-2 दिवसात जाईन मी. लय मारता येते. कसा माझा निभाव लागेल, काहीतरी देवा करा. आणि त्या दुसऱ्या दिवशी 2-3 दिवसानंतर भगवान परमात्म्याने सांगितलं त्याला बळ एकवटून अरे कुंती मातेचं नाव घ्यायचं, माझं नाव घ्यायचं आणि त्याला एकदाच असं उचलून आदळायचा. आणि आदळल्यानंतर त्याला मारण्याची खून सांगतो तुला. त्याचे दोन्ही पाय धरायचे आणि असं काडी फासळल्यासारखे त्याचे पाय फासळायचे. तेव्हा तो मरणार आहे, असा मरणार नाही. कारण काय हो देवा? त्यांना सांगितलं भगवान परमात्म्यानं जरा नावाच्या
एका राक्षसीनं त्याचे 2 शरीराचे भाग एकसंग जोडलेत म्हणून त्याचं नाव जरासंध पडलेलं आहे. असा फकळल्याशिवाय हसल्याशिवाय तो मरणार नाही. दुसऱ्या दिवशी भीमदादानं कुंती मातेचं वगैरे आणखी नाव घेऊन त्या जरासंधाला उतारा पाडला आणि त्याचे पाय जे आहेत त्याचे पाय हासळले असे दोन्ही बाजूला 2 तुकडे अशा प्रकारचे टाकून दिले आणि भीमदादानं त्याच्यावर विजय मिळवला. आता राजसूय यज्ञ करणं म्हणजे यथोचित होईल, नियमात धरून होईल. जरासंधाचं राज्य यांच्या ताब्यात आलं पांडवांच्या. आता राजसूय यज्ञ म्हणजे बेफिकीरपणे करायला तयार हरकत नाही देवानं सांगितलं. मग राजसूय यज्ञ करण्याची मीटिंग बसली. म्हणजे कुणी कुणी काय काय कामं घ्यायची बघा. या यज्ञामध्ये भोजन वाढणार कोण? वाढपेमध्ये देवानी मीटिंग बसली होती. म्हणजे भोजन वाढण्याचं काम भीमाकडं. का? ते खातं बी ज्यादा आणि खायला घालतं बी ज्यादा. बनवण्याचं काम म्हणजे ते द्रौपदी. वाढण्याचं काम भीमदादा, बनवण्याचं काम द्रौपदी. द्रौपदीकडे का दिलं? द्रौपदी ही द्रुपद राजाची मुलगी आहे. द्रुपद राजा आहे पांचाल नरेश. पांचाल म्हणजे आत्ताचा पंजाब. पंजाबी माणसांचं खाणं जर बघितलं ना, किंवा आता इथं जर गेले पंजाबला आणि तिकडं 4 महिने राहून तिथलं खाऊन पिऊन आले तर ओळखाय नाही यायचं माणूस असं दष्टपुष्ट होऊन येतो. सुंदर बनवावं त्या पंजाबी माणसांनी. म्हणून पंजाबी ढाब्यावर गर्दी असते ना, पंजाबी लोक ते द्रौपदीकडे ध्यान केलं. कोणाकडे काय काय काम सोपवलं. भगवान परमात्म्यानं सगळ्यात शेवटी सांगितलं, आलेल्या अभ्यागतांचे, यज्ञाला येणाऱ्या सर्वांचे मी पाय धुणार. माझ्या शेऱ्यानं पंचानं त्याचे पाय पुसणार आणि त्यांना त्या मंडपामध्ये, यज्ञ मंडपामध्ये आणून बसवणार. हे काम भगवान परमात्म्यानं आपल्याकडे घेतलं. आणि म्हणजे एक राहिलं, दान धर्म करायचा आहे. ते कोणाकडं? ते म्हणजे कर्ण आणि दुर्योधनाकडे द्या. भीम म्हणलं ती विरोधी पार्टीची माणसं आम्हाला लुटाय बसला का तू? देव हसला म्हणल्यावर कमी काय आहे तुमच्याकडे? आता मुद्दाम विरोधी पार्टीची माणसं दान धर्म करायला मी निवडले का? ते हात आकाडणारच नाही. यांचा खजिना रिकामा व्हावा अशी भावनेनं ते वाटत राहणार. आणि मी सांगतो, देवानं सांगितलं आपला खजिना वाटल्यावरच तो वाढत राहतो. म्हणून तुमचा कमी कधीच होणार नाही. त्यांना दान धर्माचं काम त्यांच्यावर सोपू द्या. अशा प्रकारे राजसूय सुरू झाली. तिथं तो शिशुपाल आला. पहिला मान कोणाला? तर कृष्ण कन्हैयाला द्यायचा. कृष्ण कन्हैयाला द्यायचा हे कोणी सांगितलं? सहदेवानी सांगितलं. मान कन्हैयाचा. द्वारकाधीश कृष्ण कन्हैयाला राजसूय यज्ञाचा पहिला मान. आणि त्यावेळेला त्यांनी शिशुपालानं किती शिव्या, 101 भगवान परमात्मा हाय का याच्या आईबापाचा तपास. कोणी म्हणतं नंद यशोदेचा, कोणी म्हणतं देवकीचा. ह्याला तरी तपास आहे. ह्यो कोणाचा? गवळ्याचं पोरग शेणात लोळलं त्याला काय मान देतात? 101 शिव्या झाल्या. तर भगवान परमात्म्यानं शिशुपालाचा वध केला. स्वर्गातून भगवान परमात्म्यावर पुष्पांचा वर्षाव केला आणि सर्वत्र शिशुपालाच्या वधाचा आनंद व्यक्त केला. बोलिये कृष्ण भगवान की जय. जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. जय राधा रमण हरि बोल.
परीक्षित राजाला शुकदेवजी सुदामा चरित्र ऐकवतात. इकडं सुतजींना शौनकादी ऋषी विचारतात, बोलतात की आम्हाला कृपा करून तुम्ही सुदामाचं चरित्र सांगा. सुदामदेव संदीपनी गुरुकुल आश्रमात भेट झालेली आणि मित्र बनलेला सुदामा ब्राह्मण भगवान परमात्मा त्यानंतर मथुरेत गेला, द्वारका निर्माण केली, द्वारकेचा राजा झाला. पण सुदामाची परिस्थिती सुधारली नाही. सुदामाला गरीब म्हणा, पण भिकारी म्हणणं योग्य नाही. आयुष्यात त्या सुदामानं कधी हात नाही पसरला, भीक नाही मागितली. भीक मागतो तो भिकारी, दरिद्री जरूर होता, गरीब जरूर होता, पण भिकारी मात्र नव्हता. पूजा पाठातून काय मिळेल त्याच्यावर चरितार्थ चाला. सुशीला नावाची पत्नी त्या सुदामाची, अत्यंत दारिद्र्यात जीवन चाललंय. 2-2, 3-3 दिवस फक्त पाण्यावर काढायचे, इतकी दरिद्री. 15-20 ठिकाणी धोतर फाटलेलं असायचं. चालण्याकरता लागायची ती काठी सुद्धा जीर्ण होऊन गेली होती. पायात पादत्राण कित्येक वर्षापासून नव्हतं. आणि शरीर इतकं पुष्ट म्हणाल तर एखादं लहान मूल सुद्धा बरगडे मोजून सांगत. इतकं कृश झालेलं शरीर, पण भीक नाही मागितली. भीक मागण्याचा अधिकारच नाही ब्राह्मणांना. दान स्वीकारण्याचा अधिकार जरूर आहे, पण भीक मागण्याचा अधिकार. दान स्वीकारावं. पत्नी सुशीलेने एक दिवस विचार केला, यांचा मित्र आहे द्वारकाधीश राजा, सोन्याच्या नगरीचा मालक. सहज सुदामदेवांना एक दिवस म्हटली, पतिदेव, तुमचा मित्र श्रीकृष्ण नावाचा द्वारकाधीश सोन्याच्या नगरीचा मालक आहे ना हो, तुमचा मित्र आहे ना बालपणीचा तो. सुदामदेवाने डोळे मिटलेल्या डोळ्यातून सुद्धा अश्रूच्या धारा लागल्या. सुशीला, माझ्या मित्राची तू आठवण करून दिलीस. खरं सांगू तुला, इतकी घट्ट मैत्री आमची होती. तो सोन्याच्या नगरीचा मालक जरी झाला असेल ना, तरी मला मात्र तू अजून विसरलेला नसेल. सुशीलेला हेच पाहिजे होतं. तिच्या मनात असा विचार आला, दरिद्री अवस्थेत माझ्या नवऱ्याला जर त्याच्या कृष्णाच्या भेटीला पाठवलं द्वारकाधीशाच्या, तर द्वारकाधीश काहीतरी धनद्रव्य देईल, आमची प्रापंचिक अवस्था उन्नतीला लागेल, आमचा प्रपंच आणखीन उन्नतीकडे वाटचाल करेल, सुधारेल प्रापंचिक स्थिती. दयनीय अवस्था, हालाकीची दारिद्र्याची अवस्था संपुष्टात येईल आमची. ती म्हणली, हो का सोन्याच्या नगरीचा मालक आहे की नाही तो? म्हणले, हो, नशीब आहे त्याचं, सोन्याच्या नगरीचा झाला तो मालक. म्हणजे आपण दरिद्री असू दे. मग एक काम करा ना, तुम्ही जा
आणि त्या श्रीकृष्णाची भेट घ्या, आपली दारिद्र्यता वर्णन करा आणि काहीतरी धनद्रव्य त्याच्याकडून घेऊन या. 2-2 दिवस नुसत्या पाण्यावर काढावे लागतात. बसलेल्या जागेवर ताडकन सुदामदेव वगैरे मागायला लावतेस. त्या श्रीकृष्णाला, राजा बनलेल्या कृष्णाला मी मागायला जाऊ? अजिबात नाही. तो द्वारकेचा राजा असला तरी मी भिकारी नाही ना, स्वाभिमानी आहे मी, दरिद्री आहे पण लाचार नाही अजून झालेलो, जाणार नाही त्याच्याकडे मी भेटी. संपलं. मग तिनं पान पलटी केलं. सुशीला म्हणते मागायला जाऊच नका, पण राजा झालाय, आपली ही अवस्था अशी, जावं एकदा आणि भेटून यावं. मागू नका, काहीच मागू नका. आपण दरिद्री हे पण सांगू नका, मागू नका, फक्त भेट तरी घ्या. पुन्हा सुदामदेवांच्या डोळ्यात अश्रू आहे. भेटायला जायचं गोष्ट खरी आहे. तुझे उपकार झाले, मला राजाच्या भेटीला पाठवतील. तो राजा माझा मित्र आहे. कित्येक वर्ष झाली आमची भेट नाही झाली. कित्येक वर्षानं भेट झाल्यानंतर किती आनंद होतो. आज योगायोगानं 45 वर्षापूर्वी 75-76 दरम्यान भेटलेला मित्र मला आज इथं भेटतो. आम्ही दोघं एकत्रित शाळेत होतो. त्याचे वडील याचे हेडसर होते आमच्या हायस्कूलला गावाकडच्या. त्यावेळेला आम्ही 6वीत गेलो, त्यांची बदली झाली. बदलीनं ते फिरत फिरत मग तो मुलगाही फिरत फिरत, आता तो साताऱ्यात असतो, तिथं जळगावचं त्याचा आजोळ आहे. मागच्या महिन्यात सहज आमच्या गावची काही माणसं तिकडे आली त्या भेटण्याला. त्यांचं गाव आहे, झाला लासुरण्याचं असल्यामुळं मग ते म्हणले आता कोण कोण कसं काय, कोण कोण काय झाले. ते म्हणले अरे तुझ्या वर्गात होता तो डॉक्टरांचा मुलगा, फार मोठा महाराज झाला आता. म्हणून मग मला फोन नंबर द्या. मग फोन होत राहायचा. मला फार अचानक आठवण झाली, त्याला फोन केला, म्हणजे तरी भेटायला. आज 4 वाजता तो मला येऊन आणखी भेटला. 45 वर्षानंतर भेटल्यानंतर काय आम्हा दोघांना एकमेकाला वाटला. सुदामदेव तेच म्हणतात, लहानपणी सांदीपनी ऋषींच्या आश्रमामधून निघताना तो मला भेटला होता. मथुरेला आला तर कधी, पण आता मथुरेत नाही, तिने स्वतंत्र स्वतःचं राज्य केलंय निर्माण, स्वतःचं राज्य निर्माण केलंय. त्याला मला भेटायला तू जा म्हणते. बरं वाटलं मला, पण अडचण अशी आहे, गुरु, राजा, मित्र यांना भेटायला मोकळ्या हाताने जाऊ नये ना कधी. काय आहे आपल्या घरी ग, त्याला भेटायला जाताना मी त्याला घेऊन जाईन तर तेवढे बघा. आपल्या घरात जरी नसलं ना, मी एक वंजळभर चावल म्हणजे तांदूळ तुम्हाला देते, तेवढे घेऊन तुम्ही जा. पण आपल्या घरी नाही, मी आणते मागून. डोकेबाज होती सुशीला, बरं का. सुशीला डोकेबाज होती. तिनं काय केलं माहितीये, 5 घरचे तांदूळ आणले, एवढे एवढे एवढे, त्याची वंजळभर. तसं बघितलं तर कोणी गोणी पण तिला दिली असती. सुदामदेवाचा इतिहास तसा होता, चांगलं कोणी दिली असते, पण तिनं डोकं चालवलं बघा. एकाच घरनं वंजळभर तांदूळ लागायचे म्हणलं, एका घरनं आणावे का नाही. ती हुशार होती, एका घरचं एवढंच घेतलं, दुसऱ्या घरचं एवढंच घेतलं. त्या 5 घराची मिळून तांदळाची वंजळ गोळा केली तिने. का म्हणून, तिला माहित होतं आपला नवरा कृष्णाकडे जाईल तर त्याला मी दरिद्री आहे, मला काहीतरी दे असं म्हणणार नाही. पण हे आपण दरिद्री आहे हे कृष्णाला कळावं याकरता 5 घरचे वेगवेगळे तांदूळ तिनं गोळा केले. कुठल्या घरचा तांदूळ लालसर रंगाचा होता, कुठला पांढरा फेक होता, कुठला लांबडा होता, कुठला आकुड होता, कुठला तुकडे झालेला होता. वेगवेगळ्या तांदूळ त्यात ओळखायला यावा. आणि मग हे अशी त्यांची हालाकीची अवस्था आहे. कृष्णाला कळलं की ते आपलं काहीतरी देईल, हे काय नवरा मागणार नाही. तिनं ते आणलं. आता तांदूळ ते बांधायचे कशात, चावल ज्याला आपण पोहे म्हणतोय, ते बांधायचे कशात. 20 ठिकाणी धोतर फाटल्याच्या गाठी बांधणारा, तिथं काय हात रुमाल वगैरे उपरणं चांगलं असेल, झिरझिर 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 झालेलं ते उपरणं, त्या उपरण्याच्या एका टोकाला त्या बिचारीने ते मुठभर तांदूळ बांधले आणि नमस्कार केला आणि घरातून दिलं त्या सुदामांना. सुदामजी चालतात चालतात चालतात, कृष्णाला भेटायचंय, माझ्या कृष्णाला भेटायचंय, परब्रह्म श्रीकृष्णाला भेटायचंय, कन्हैयाला भेटायचंय, गोपाळाला भेटायचंय, गोपालाला भेटायचंय. त्या नादात ते आधी तर चालता येत नव्हतं, लटपटायचं शरीर थकलेलं, पायात पादत राहत नाही, अंगावर घ्यायला काय नाही,
डोक्यावर छत्री नाही आणि ते पोह्याचं पिचडं सुद्धा जड झालेलं काकामध्ये दाबून धरलेलं, चालायचं चालता चालता ते द्वारकेला जायचं, ते काशीला गेलं. काशीला गेल्यावर तू लोकांना विचारलं ही नगरी कुठली, आणि काशी विश्वेश्वराची नगरी तुला माहित नाही का? दिसताना तर ब्राह्मण दिसतो, चेहऱ्याचं तेज होतं, मात्र ब्राह्मण दिसतो. म्हटलं मी ब्राह्मणच आहे. काशी विश्वेश्वर दर्शन घे, आलाय तर काशी विश्वेश्वर दर्शन घेतो बाबा, पण मला द्वारका नगरीला जायचं नाही. इकडं कुठं आला? दर्शन घेतलं, तिथून ते निघालं, ते परत आणखी उलट गेलं, ते फिरत पुन्हा ते गेलं प्रभासला. किती प्रवास आहे एवढा? प्रभासला गेलं, तिथं चौकशी केली, नगरी कुठली? अरे प्रभा क्षेत्र आहे ना, तुला कळतं का नाही? स्नान कर आणि घेतलं. ते विचारलं द्वारका कुठल्या दिशेला? दिशा फक्त लोकांनी दाखवल्यावर पुन्हा 3 महिने चाललं. सांगू तुम्हाला, पायाचं कातड निघून असं लोंबत होतं. मातीमध्ये फडफड आवाज यायचा, पण मुखानं तो बोलायचा श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. आणि ते फडफड आवाज यायचा, पायाचं कातड निघालेला, धुळीनं माखलेलं शरीर होतं त्याचं. 3 महिने चालून तरी कुठं त्याचं चालणं संपतंय हो. नदी लागली, एक नदी, फार मोठी नदी आडवी आली, आणि नदीचं एवढं विस्तीर्ण पात्र. म्हणला उन्हातानाचं फुफण्यातनं चाललो मी, पण पाण्यातनं पोहायचं माझ्यात रान नाही, माझ्या प्राणच नाही शरीरात. तिथं त्यानं थोडा वेळ विश्राम केला, आणि मनात त्याच्या आलं एखादी नौका मिळाली असती केवटाची, नावाड्याची, तर मला बरं वाटलं असतं. आणि तेवढ्यात आवाज आला, अरे मी नावाडी आलोय, आहे का कोणी पलीकडे येणार? औसाना अंगात आणून तो विचार ओटून, हा भैया मला यायचंय. तर म्हणलं या पटकन बसा. हे बिचारा धडपडत नौकेपर्यंत गेलं, आणि मग त्या नावाड्याने विचारलं, ते अवतार बघून म्हणला पलीकडे उतरल्यावर द्यायला काय आहे का तसंच बसणार आहे? तसा टाकलेला नौकेतला पाय सुदामाने काढून घेतला आणि म्हणले बाबा तुला द्यायला माझ्याकडे धनद्रव्य पैसा अडका काय नाही, असंच नेत असला तर ने, नाही तर राहू दे माझं, मी इथंच बसतो. त्या नावाड्यात सांगितलं बसा. 8-10 दिवसाला भेटत असलं फुकाटचं गिराईक, मी काय लय आडेगडे घेत नाही, सोडतो तुम्हाला, बसा. अरे पण एकटेच आहे? हा, ही खेप एकट्याची तुमचीच. बसला सुदामदेव, बसला. तो केवट नावाडी वलं मारतोय, आणि वलं मारता मारता माग वळायचा, आणि सुदामाकडे बघायचा, आणि गालातल्या गालात हसायचा. सुदामदेवाने विचारलं काय बाबा माझ्याकडे बघून हसतो? माझ्या शरीराची लक्तर कपडे बघून हसतो का? काय नाही म्हटलं, काय नाही. सुदामदेवाने बघितलं म्हणजे तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय रे. मग मात्र माग बघितलं नाही नावाड्यानं पुढे बघून प्रश्न केला, कुठं जायचं बाबा? सुदामदेवाने सांगितलं, अरे द्वारका नगरीचा मालक जो कृष्ण आहे ना, द्वारकाधीश, तो माझा बालपणीचा मित्र आहे, मी त्याला भेटायला निघालो. तो नावाडी पुढे बघूनच बोलला, हा द्वारकेच्या राजाचे मित्र सहसा सगळे असले गोरगरीबच, मोठे दोस्तच नाही त्याला. बालपणापासून त्याची दोस्ती तुमच्यासारख्या बरोबरच झालेली असेल बाबा. एकदाचा पलीकडचा तीर गेला, पलीकडचा तीर आला, आणि पलीकडच्या तीरावर सुदामदेवांना हात धरून त्या नावाड्यानं उतरवलं. भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. त्याच्याकडे घेऊन जायला जणू काही कृष्ण भगवानच तो नौका घेऊन तिथं आला होता, आणि सुदामदेवांचा नदीतला प्रवास त्यांनी पार केला. पलीकडे उतरल्यानंतर त्यानं नावाड्याला विचारलं, बाबा अरे ती नगरी तर दिसत नाही अजून इथं जवळपास, अजून किती लांब आहे? त्या नावाड्यानं सांगितलं, तुमच्या शरीराकडे बघून मला असं वाटतंय दिवसाला 2 किलोमीटर जर चालला तर 3 महिन्यानं द्वारकेत पोहोचा. गेलं नावाडी निघून. मग हेनं गणित केलं, दिवसाला 2 किलोमीटर आणि 3 महिन्याने मी पोहोचणार. सरळ त्यानं अंग टाकून दिलं झाडाच्या सावलीला, ए गड्या, हे कृष्णा, तुला न्यायचं असलं तर मला तिथं बोलवून घे, आपल्या बापाच्या नाता पाऊल टाकणं होणार. 3 महिना अजून, घर सोडून 6 महिने होत आहे, मला नाही येणं होणार. दिलं त्यानं अंग टाकून, झोपला सुदामा. आणि जेव्हा जागा झाला तेव्हा त्याला राजमहालाची शिखरं, मोठी तावदानं, महालाच्या दरवाज्याची पडदे लांबून दिसायला लागले. तो उठला आणि काही लोकांना
विचारलं, बाबा हे कुठले नगर आहे रे? ते म्हणले, म्हाताऱ्या आजच आला का पहिल्यांदा? अरे श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची द्वारका नगरी आहे. अरे बापरे, मी झोपलो होतो तिथं, आलो इथं, कोणी आणलं कसं आणलं माहित नाही, पण चला आता मला कृष्ण भेटणार आहे. धडपडत 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 ते पिचुंड पोह्याचं सांभाळत द्वारकाधीश भगवान परमात्म्याच्या त्या राजमहालासमोर गेला. आणि राजमहालासमोर गेल्यानंतर तिथं द्वाराचे द्वारपाल आहे ते जय आणि विजय, त्यांना नमस्कार केला. जय रामजी की. त्या जय विजयाने नमस्कार केला. जय रामजी की. ब्राह्मण दिसतात. हो, आपलं काय काम? जेव्हा सांगितलं, तुमच्या राजाला मला भेटायचंय, मी राजाच्या भेटीला आलोय, काही मागायला आलोय असं म्हणत नाही अजून सुद्धा. तुमच्या राजाच्या भेटीसाठी आलोय मी. ते म्हणले, राजाच्या भेटीला परवानगी कशाला पाहिजे? आमच्या राजाची आज्ञा आहे, साधू संत ब्राह्मण यांना ताटकळत ठेवायचं नाही, डायरेक्ट माझ्याकडे पाठवायचं. तुम्हाला परवानगी दिली असती आज जायची, पण आता घोटाळा असा आहे, आम्ही आताच कानावर ऐकलं, कृष्ण भगवान परमात्म्याचा भोग उरकलेला आहे, म्हणजे भोजन उरकलेलं आहे, आणि देव शयन कक्षाकडे निघणार आहेत, आणि दुपारी झोपल्यानंतर ते कोणाला भेटत नाही. तरी पण तुम्ही इथं थांबा, आम्ही देव भोजन घरातून भोजन करून शयन कक्षाकडे निघालेत का बघतो, इथूनच ते जाणार आहेत, त्यांना तुमचा निरोप देतो. झोपायच्या आधी तुमचं काम आम्ही करायला तयार आहे. जय विजयाने साक्षात सुदामदेवाचे पाय पकडले, विनंती केली, आणि त्यांनी जाता जाता विचारलं, कोण आलंय म्हणून सांगू, तुमचं नाव कृपा करून सांगाल का? तेव्हा त्या जय विजयाला सुदामदेवाने सांगितलं, त्या श्रीकृष्णाला सांगा, तुमचा बालपणीचा मित्र सुदामा ब्राह्मण आलाय म्हणावं. ते दोघ जण गेले धावत धावत धावत. भगवान परमात्मा भोजन करून नुकताच बाहेर पडलेला, शयन कक्ष म्हणजे झोपण्याचा महाल देवाचा, त्याच्याकडे निघालेल्या भगवान परमात्माला त्या जय विजय यांनी सांगितलं, प्रभू थोडा वेळ थांबला. प्रभू थांबले. ऊन आहे बोलून, एक काम होतं, बोलायचं होतं. प्रभूंनी सांगितलं, इतकं तातडीच आहे? ते म्हणजे हा, या माझ्या माग. निपुणात नको म्हणून देवा शयन कक्षाकडे अजून गेला नाही. दुसऱ्या एका महालाच्या त्या सिंहासनावर जाऊन बसला परमात्मा. त्या दोघांना विचारतो, कोण आहे, काय काम आहे तातडीचं? त्या दोघांनी सांगितलं, तुमचा बालपणीचा मित्र तुम्हाला एक भेटायला आलेला आहे. अरे द्वार अरे द्वार मानो मैया से कह दो, अरे द्वार मानो मैया से कह दो, इधर पे सुदामा बता दो कन्हैया को नाम है तुम्हारा, बता दो कन्हैया को नाम है तुम्हारा। नजर पे है बंदी, नजर पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है तुम्हारा, बता दो कन्हैया को नाम है तुम्हारा। एक बार मोहन से जाकर के कह दो, एक बार मोहन से जाकर के कह दो, मिलने सखा तो मन की बात है।
देवाने सांगितलेला निरोप दिला. तुमचा बालपणीचा मित्र नाव सुदामा सांगतोय, गरीब आहे, ब्राह्मण आहे आणि तो तुमच्या भेटीची वेळ मागतोय, तो भेटायला तुम्हाला आले. सुदामा आलाय हे शब्द जेवढेच फक्त भगवान परमात्म्याने ऐकले. बसलेल्या सिंहासनावर नटानकन भगवान परमात्म्याने उडी टाकली, पायामध्ये पादत्राणं घातली नाही. इतका वेग, इतका वेग, इतक्या वेगामध्ये भगवान परमात्मा धावत 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 सुटला. प्रद्युम्न मागून विचारतोय, जय विजयांना काय झालं आमच्या बाबांना? आमचे बाबा श्री पिताश्री असे काय पळत सुटले? रुक्मिणी मातेला समजलं, रुक्मिणी धावत आली, असं काय वेड्यासारखे आपले पतिदेव करायला लागले. पायामध्ये पादत्राणं सुद्धा नाही, हनुमानी पायानं देव का कानातली कर्ण फुळं तुटून पडले. भगवान परमात्म्याने वस्त्र अस्ताव्यस्त झाली, पण स्वतःचं भान नाही. डोक्यावरचा मुकुट खाली पडला, घ्यायला थांबला नाही. इतक्या वेगानं भगवान परमात्मा गेला आणि सुदामदेवांना पाहिल्यानंतर कडकडून आलिंगन भगवान परमात्म्यानं त्या सुदामदेवांना दिलं. एवढंच नाही, मुलं, नातवंड, बऱ्याच बायका तिथं येऊन पोहोचल्या. सर्वांच्या साक्षीनं भगवान परमात्म्यानं कसलाही अभिमान न बाळगता सुदामदेवाच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं आणि हात जोडून भगवान परमात्मा म्हणतात, सुदामा, किती वर्षांनी आपली भेट झाली, मला एवढा आनंद वाटला. माझा ब्राह्मण असणारा सुदामा मित्र मला भेटला. चला आपण महालात जाऊ, ऊनच लागतंय तोपर्यंत. महालामध्ये जाण्याकरता गालीच्या अंतरला गेला, पण पायात पादत्राण नाही. तसेच आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर शयन कक्षाच्या महालामध्ये सुदामदेवांना नेलं आणि शयन कक्षातल्या सिंहासनावर सुदामदेवांना बसवून. बायकांना कळे ना काय याची एवढी कसली दोस्ती. दोस्त म्हणावतो जरा तरी काहीतरी साम्य असावं की ह्याचे कपडे काय, ह्या बाबाचं वर्णन काय. काय काय बायका देवाचा विचार करत होत्या, ही मैत्री असं नका, पण असल्या मित्राकडे येताना निदान शेजार बाजारी का फेर बाजाराचे का होईना मागून कपडे जरा बऱ्यापैकी येणं घालून यावं ना. असल्या कपड्याने त्यांना माहिती काय होतं. भगवान परमात्मा वरबांगी नाही, वरच्या कपड्यांकडे नाही पाहत, अंतरंगात डोकावणारा परमात्मा आहे. भगवान परमात्म्याने ना पाय धुतले सुदामदेवांचे. रुक्मिणीला सांगितलंय, चल पाय धो माझ्या मित्राचे. सुदामदेव लाजल्यासारखं बसायचं. सोन्याची परत बघितलीच नव्हती कधी, ती पाय धुवायला संकोचात. कृष्णा राहू दे, कृष्णा राहू दे. नाही नाही, मी काय एकटा पाय धो. सत्कृत्य करायचं नवरा बायकोनं दोघांनी करायचं असते बरं का. सत्कृत्य करायचं एकट्याने नाही करायचं, दोघांनी करायचं असतं. तुमचे पाय धुणे हे सत्कृत्य आहे. माझ्या बायकोने काय बघ बसाव. रुक्मिणी सांगितलं चल पाय धो. पाय धुवायचं झालं की रुक्मिणीनं आपल्या, आता रुक्मिणी मातेचा शालू कसला सगळं, त्या रुक्मिणी मातेनं आपल्या शालूनं त्या सुदामदेवाचे पाय धुतले. देवानं सांगितलं आता पाय धुतले की लगेच जाऊन बसू नको एका कोपऱ्यात, पंखा घे, माग उभा राहा आणि माझ्या मित्राला वारा घाल. साक्षात लक्ष्मी जगन्माता रुक्मिणी या सुदामा ब्राह्मणाला वारा घालते. संकोचल्यासारखे ते बसलेले. नंतर मग काय केलं माहितीये, 56 प्रकारचे अन्नभोग एका ताटामध्ये मोठ्या, ताट कसलं ती परतच होती. 56 प्रकारचे पदार्थ आणले सुदामदेवांना. भगवान परमात्मा सांगतात, सोन्याचा चौरंग पुढं मांडला, त्याच्यावर ताट मांडलं. सुदामजी घ्या माझ्या घरच्या अन्नाचे 2 घास खा. तुम्ही लांबून आला, भूक लागली असेल तुम्हाला. सुदामदेवांनी सांगितलं नको, हे फार चांगले चांगले पदार्थ दिसतात, हे असलं मला नको. देव म्हणे घ्या ना, घ्या घ्या घ्या, संकोच करू नका, घ्या सुदामजी घ्या घ्या घ्या. सुदामाने सांगितलं देवा हे बालुशे आणि हे असलं पकवाने भरपूर, याच्यात आहे का नाही काजू बदाम हे सगळं आहे ना पदार्थ, हे असलं आम्हाला एक तर मिळत नाही. मिळलं तरी आम्ही त्याचा अहेर करतो. काय माहितीये का, असलं जर खाल्लं ना चांगलं चांगलं, झोप ज्यादा लागते, अंगात चरबी वाढती आणि वजन कमी होते. वजनाला पोषक नाहीये. पण आता भावांची जिभेला चव लागली तर पुन्हा कुठं मिळवावं. वजनाच्या विरोधी गोष्टी असलं चांगलं चांगलं. मी काय करत असतो, त्यानं सांगितलं सुद्धा, मी काय करत असतो माहितीये का, माझ्या घरी मी अर्धी भाकरी, त्या भाकरीला तेल मीठ चोळतो
आणि ती कोरडीच अशी तेल मीठ चोळलेली रोटी मी अर्धी खातो दुपारी आणि अर्धी खातो संध्याकाळी, बस माझा आहारच संपला. हे असलं चांगलं. भगवान परमात्म्यानं विनंती केली, सुदाम देवा उद्यापासून नका खाऊ, पण माझ्या घरचं अन्न आवेरल्यासारखं होतंय ना, घ्या घ्या घ्या. सुदाम देव म्हणला मग मी एकटा नाही खाणार, आपण दोघं खाऊ. हा त्याच्या तोंडात घास भरवतो, तो याच्या तोंडात घास भरवतो. काय विलोभनीय दृश्य असेल होते. आणि मग परमात्म्यानं सांगितलं, बायकांना ओळख करून दिली. संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये गुरुकुल पद्धतीत शिक्षण घेताना हा माझा मित्र होता. असे आमची मैत्री गाढ आहे. आणि बायकांबद्दल भगवान परमात्म्याने सांगितलं. रुक्मिणीला सांगितलं, चल दर्शन घे. आता पाय धुतलं, मारा घालायला गेली ती, दर्शन घे. रुक्मिणी मातेनं दर्शन घेतलं. सुदामदेवाने काय केलं माहितीये का? दोन्ही हात वर केले, म्हणले अखंड सौभाग्यवती भव. बसतो की कृष्ण भगवान का नाम भी था एक मदन. मदन था, मोहन था, और सब में वो प्रवीण थे, सभी कला में प्रवीण थे. तो ये लोग पधारे कथा में उनका स्वागत करते हैं. श्री श्याम जय श्याम जय जय श्याम. श्री श्याम जय श्याम जय जय श्याम. श्री श्याम जय श्याम जय जय श्याम. श्री श्याम जय श्याम जय जय आणि आजची उपस्थिती जास्त आहे. बंद करता स्विच ऑफ करा.